निपुण हिंगोली उपक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सत्कार, मात्र दुर्लक्ष करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचा इशारा. मसाजोग आरोपीवर पक्ष न पाहता कारवाई होणार, अजित पवार यांनी दिली ग्वाही. कुणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे केले स्पष्ट. शिक्षकांचे पगार न झाल्याची तक्रार, अजित पवारांनी भर पत्रकार परिषदेतून अधिकाऱ्याला फोन लावला. दिरंगाईबद्दल विचारला जाब. बडी मुन्नी असे कोण विचारतात, अजित पवार संतापले. असल्या फालतू गोष्टी बोलणार असतील तर मी नाव घेऊन बोले, सुरेश धसांना दिला इशारा. तुम्ही वाल्मिक कराडांची बाजू का घेता, माईक हिसकावत लक्ष्मण हाकेंचे भाषण थांबवले. परभणीत आंदोलक आक्रमक. महाराष्ट्राला मिळणार 2 वंदे भारत स्लीपर ट्रेन. नागपूर मुंबई, नागपूर पुणे धावणार, अशी ताशी 140 ते 160 किलोमीटर असणार वेग. आका इतने करोड लेकर तू कहा जाएगा, पैठणच्या मोर्चात सुरेश धस आक्रमक. म्हणाले, आरोपींच्या फाशीला लटकलेले चेहरे बघायचे. उद्धव ठाकरे गटाला हायकोर्टाचा झटका. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणातील याचिका फेटाळली. उद्धव ठाकरे आता सुप्रीम कोर्टात जाणार. मी 100% मंत्री होणार, मंत्रीपद माझ्या नशिबात, धर्मराव बाबा अत्राम यांचा विश्वास. दोन्ही पवार एकत्र येण्यावरही केले भाष्य. तुम्हाला मुंबई गिळायची आहे का, आदित्य ठाकरे वरून सरदेसाईंचा सवाल. एसआरएच्या कारवाईमुळे मांद्रे पूर्व परिसरात गोंधळाचे वातावरण. जितेंद्र आव्हाडांसारखा मूर्ख माणूस मी पाहिला नाही. रामगिरी महाराजांच्या आव्हाडांच्या टीकेला प्रत्युत्तर, तर वंदे मातरमचं राष्ट्रगीत असावेच पुनरुच्चार. दिल्लीत उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला दे धक्का. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला पाठिंबा. इंडिया आघाडी एकत्र नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा. अजित पवारांची आज पत्रकार परिषद होती. अमित शहांच्या भेटीनंतर काय बोलले, याकडे सर्वांचं लक्ष. भंडारा बायपासने राष्ट्रीय महामार्गाची समृद्धी येणार दृष्टीपठात. 738 कोटी रुपयांची महत्त्वाची सहपदरी मार्ग. आंतरराज्यीय पातळीवरही होणार फायदा. चिकन खाल्ल्याने वाघांना बर्ड फ्लूची लागण. नागपुरातील गोरेवाडा प्राणी संग्रहालयात तात्पुरते बंद. वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती. नारायणगाव येथे ग्लोबल कृषी महोत्सवाचे उद्घाटन. शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्यासोबतच कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्याचा कृषी मंत्र्यांचा मानस. मॅजिक तर्फे राष्ट्रीय स्टार्टअप दिवस इनोव्हेशन सप्ताह. 10 ते 16 जानेवारी दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन. अखिल भारतीय स्त्रीरोग आणि पशुशास्त्र परिषद संपन्न. रुबी रुग्णालयाच्या डॉक्टर सुनीता तांदुळवाडकर यांची फोक्सी अध्यक्षपदी नियुक्ती. पुण्यात नायलॉन मांजाच्या विरोधात जनजागृती. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी केली नायलॉन मांजाची होळी. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेपणाची वर्षपूर्ती. वर्धापन दिन सोहळा तिथीप्रमाणे 11 जानेवारीला साजरा करण्याचे आव्हान.